36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गोधरी रोड परिसरामध्ये दिसून आलेल्या बिबट्याला अखेर वन विभागानं यशस्वीरित्या जेरबंद केलंय. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार जुनेद सौदागर यांच्या शेतामध्ये सकाळी मक्का कापणीसाठी गेलेल्या मजुरांना बिबट्या दिसून आला. त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधलाय. माहिती मिळताच वनरक्षक ज्ञानेश्वर पवार घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी दरम्यान त्यांनाही बिबट्याचा वावर आढळलाय. यानंतर बिबट्या बाळू देशमुख यांच्या जनावरांसाठी पेरलेल्या कटवाल चाऱ्याच्या शेतामध्ये जाऊन सुमारे 5 तास थांबून होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वन विभागानं जालना इथून पिंजरा मागवून मोठी मोहीम राबवली आहे. दरम्यान वनपरिक्षेत्र जालना उत्तर अंतर्गत वनपरिमंडळ भोकरदन क्षेत्रातील संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर प्राध्यापक श्रीमती नीता फुले मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तसेच वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोंगळे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या समन्वयातून कारवाई करण्यात आली आहे. रेस्क्यू टीमचे आशिष जोशी सर, दीपक वाटाणे सर यांनी अथक परिश्रम घेत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या पकडण्यात यश मिळवलंय. संपूर्ण कारवाई वनरक्षक प्रमोद लाकरा, उपवनरक्षक संरक्षक छत्रपती संभाजीनगरच्या सुवर्णा माने तसेच सहाय्यक वनरक्षक जालन्याच्या श्रीमती नीता फुले मॅडम तसेच यांच्या नेतृत्वाखाली तसेच परिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोंगळे, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांच्या समन्वयातून कारवाई करण्यात आली आहे. रेस्क्यू टीमच्या आशिष जोशी सर व दीपक वाटाणे सर यांनी अथक परिश्रम घेत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरित्या पकडण्यात यश मिळवले. तर संपूर्ण कारवाई वनरक्षक प्रमोद लाकरा, सुदाम मुढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेमध्ये वनपरिमंडळ अधिकारी जालना श्याम यमगर, वनरक्षक बावणे पांगरी, आनंद वर्षिळ, जाफराबादचे संभाजी हाटकर, माळेगावच्या सुनीता सुरशे, बदनापूरच्या रेखा डोनगहू तसेच नारायण सोडगीर, महादेव कळमकर, घनशाव गव्हाणे, मोमीन तडवी, अनुप तडवी, मंगेश सपकाळ, पांडुरंग डोंगरे आदींनी सक्रिय सहभाग घेतलाय. या यशस्वी कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. वन विभागाचे आवाहन करण्यात आलेलं आहे की शेतामध्ये एकटं जाऊ नये, वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी, अफवा पसरवू नयेत. सध्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अजहर जफर तडवी, धावडा.